बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात रान पेटलेलं असताना आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त वक्तव्य करून दुसराच वाद उभा केलाय। अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उचलली जात आहे। नेमकं हे पूर्ण प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे। बीडमध्ये शनिवारी 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात विशाल मोर्चा काढत या हत्येमधील मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली। मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सुरुवातीपासूनच आक्रमक राहिलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला। धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर भाष्य करत असताना त्यांनी बॉलिवूड मधील कलाकारांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय। नेमकं धस काय म्हटले आणि हा वाद कसा उभा राहिला ते आपण पाहूयात। मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टीका केली होती। त्यांनी कराड यांचे विविध कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला। यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं। सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल त्यांनी परळीत यावं, त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता। यापूर्वी करुणा मुंडे यांनी पण प्राजक्ता माळी विषयी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने त्यांचं नाव घेतलं त्यांच्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली। त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला। तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं। त्यांनी कुस्तीतपणे टिप्पणी करून या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी गैरवापर केला जात आहे। हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही, ही निंदनीय बाब असल्याचं प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माझी आई 1.5 महिना झालं झोपलेली नाही। माझ्या भावाने सोशल मीडियाचे सर्व अकाउंट डिलीट केले आहे। समाजात अशी प्रतिमा डागळलं जाणं एका मुलीची आणि त्यातही फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची ही किती गंभीर बाब आहे हे तुम्ही समजू शकत नाही। तुम्ही या गोष्टींचं गांभीर्य ठेवलं पाहिजे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पुरावा असल्याशिवाय बेसलेस बातमी देऊ नये असे आदेश द्यावेत असं प्राजक्ता माळींनी यावेळी म्हटलं आहे। आमदार सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य, त्यांचे हावभाव आणि वक्तव्यावरून त्यांना काय म्हणायचं आहे असा थेट सवाल माळी यांनी उपस्थित केला। त्यांचे हे वक्तव्य बेताल आणि चारित्र्य हनन करणार असल्याने धस यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली। तर या वक्तव्यानंतर 2 वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडिओ बनवले गेले। चिखलफेक झाली, चारित्र्य डागळण्यासाठी वापर करण्यात आला असं सांगत त्यांनी YouTube चॅनल आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली। त्यांनी समाज माध्यमांसाठी एक आचारसंहिता असावी अशी भावना देखील उपस्थित केली।